नमस्कार जय आर सी एम. नमस्कार जय आर सी एम. मला कुणीतरी सांगा माझा आवाज क्लिअर येतोय का? हॅलो. येतोय सर. ओके ओके पाठवतो. ओके ओके. बघा आज आपण टॉपिक बघितलाच असेल, तुम्ही पोस्टर पण बघितलंय. आज महिला ही एक आज मीटिंग घेणार आहे. महिला सशक्तीकरण. आज आपण काय कोणत्या पक्षाचे नाही, पण मोदी सरकार सांगताय की महिलांनी पुढे आलं पाहिजे. महिला सशक्तीकरण हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. तर आज महिला ही एक काय करू शकते या बिझनेसमध्ये आणि काय स्ट्रगल केलंय त्या महिलेनी, हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहे. तर त्या हे एकदम छोट्याशा गावातून, जे नेवासा तालुक्यामध्ये, त्यांचे मिस्टर, मुलं त्यांना कशी साथ देतात, काय स्ट्रगल केलंय त्यांनी, ह्या बिझनेसमधून काय शिकल्यात, हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहे. तर त्यांना आपण इन्व्हाइट करू. तर मनीषाताई, तुम्ही कम्फर्टेबल आहात ना? येस सर. ओके. व्हिडिओ चालू करा. बऱ्याच जणांचे व्हिडिओ बंद आहेत. तर वेलकम ताई, सुरू करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार, बोला. नमस्कार जय एम सर्वांना. नाव मनीषा कल्याण तनपुरे, तालुका नेवासा येथून एका छोट्याशा गावातून, सैनतनगर माझं गावाचं नाव आहे. तर माझी RCM ची जर्नी आतापर्यंत कशी झाली हे थोडक्यात मी आपल्या समोर मांडणार आहे. शेतकरी कुटुंबातून मी स्वतः आहे. वडील शेतकरी होते. शिकण्याची खूप इच्छा होती. सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षिका होण्याची इच्छा होती. पण जास्त भावंड असल्यामुळे शिक्षण अपूर्ण राहिलं आणि माझी इच्छा पण अपूर्ण राहिल्या. त्यात लग्न झालं आणि संसारात पडले. पण मनात जी इच्छा होती की शिक्षिका व्हायचं, आपलं शिक्षण अपूर्ण राहिलं, आपलं एज्युकेशन काय, आपल्याला काय व्हायचं होतं आणि आपण काय झालो, ही एक मनामध्ये एक अपूर्णतेची इच्छा होती. आणि पण मी जिद्द सोडली नाही. असं वाटायचं की आज ना उद्या मी जे शिक्षण घेतलं, समजा एवढं गरिबीच्या कुटुंबातून अभ्यास करून वरती आले, पहिल्या नंबरने प्रत्येक ठिकाणी पास झाले, अंगामध्ये खूप गुण होते, कला गुण होते, गायनाचं गुण होता, प्रवचन पण करायचे. पण त्यावेळेस काय व्हायचं की महिलांना एवढा व्हॅल्यू नव्हता. ज्यावेळेस मी शालेय शिक्षण संस्था म्हणजे याच्यावर क्षेत्रात होते, त्यावेळेस महिलांना एवढा, मुलींना एवढा व्हॅल्यू नव्हता. जसं की आजच्या काळामध्ये मुलींना जितकं व्हॅल्यू त्यावेळेस तेवढा नव्हता. त्याच्यामुळे काय झालं की शिक्षण अपूर्ण राहिलं आणि संसाराच्या फंदात म्हणजे मला ढकललं गेलं. अपूर्ण इच्छा माझ्या पूर्ण नाही केल्या गेल्या, पण मनात इच्छा होती की मला काहीतरी करायचंय, काहीतरी करायचंय. इच्छा होती की आपल्याला शिक्षिका नाही झालं तरी पण समाजसेवा करता यायला पाहिजे आणि दुसऱ्यांसाठी आपल्याला काहीतरी करता यायला पाहिजे, अशी मी एक मनोमन इच्छा माझी, मी देवाला कायम सांगत राहायची की मला असं काहीतरी सिस्टीम, देवा मला काहीतरी सिस्टीम दे की ज्यातून मी समाजामध्ये म्हणजे पुण्य पण कमवेन आणि स्वतःचा खर्च पण भागवेन. म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर एक आपल्याला साधी महिलांची गरज काय असते, फक्त फेअर अँड लवली वापरणं. तर फेअर अँड लवली वापरायसाठी सुद्धा दुसऱ्यांना पैसे मागावे लागायचे आणि तो एक न्यूनगंड वाटायचा की आपण आपला थोडा सुद्धा खर्च भागू शकत नाही, तर आपण काहीतरी करायला पाहिजे. अशामध्ये माझ्या मिस्टरांनी मला त्यांचा जुना अँड्रॉइड मोबाईल दिला. तर मोबाईल दिल्याच्या नंतर मी मनामध्ये विचार करायचे की याला 250-300 रुपये बॅलन्स लागतो. मग या बॅलन्ससाठी आपण स्वतःचा काहीतरी खर्च करायला पाहिजे ना. असंच म्हणजे टाइमपास म्हणून आपण मोबाईल नाही वापरू शकत, तर काहीतरी करायला पाहिजे. हा बॅलन्स तरी आपण महिन्याला काहीतरी कमावला पाहिजे ना. असं करता करता माझं बचत गटात म्हणजे नाव देण्यात आलं. तर बचत गटातून मग समजा बचत गट चालवता चालवता महिलांशी ओळख व्हायला लागली, गावामध्ये ओळख व्हायला लागली. अशामध्येच 2019 ला माझी आई गेली. तर आई गेल्याच्या नंतर मी इतकी म्हणजे मान म्हणजे एकदम मनोरुग्ण झाल्यासारखी झाले होते. त्यात 4% रक्त राहिलं, तब्येत एकदम ढासळलेली, म्हणजे जगते की मरते अशी माझी परिस्थिती झालेली.
तर अशामध्ये पांडव सरांशी माझी ओळख झाली. म्हणजे ते आमचे फॅमिली मेंबर आहेत माहेराकडून. माझी आणि त्यांची काही ओळख नव्हती. पण त्यांची अशी भेट झाली तिथे. तर त्यांनी मला न्यूट्रिशन बद्दल सांगितलं होतं. वडिलांना विचारलं त्यांनी, की ताईची तब्येत अशी का बरं झाली वगैरे. तर मग त्यांनी सांगितलं, की ती सारखी आजारी असते. त्यात आई गेली त्याच्यामुळे ती थोडीशी खालावली. मनावर परिणाम झाला. तर सरांनी त्यावेळेस मला न्यूट्रिशन दिलं होतं. मला विचारलं, "ताई तू हे घेशील का?" तर मी त्यावेळेस मला सरांनी कोको प्रोडाईट आणि न्यूट्रिचार्ज वुमन हे 2 प्रॉडक्ट दिले होते आणि मला सांगितलं, की "तुला याच्यामधून 2 महिन्यामध्ये फरक पडून जाईल." आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ते प्रॉडक्ट घ्यायला सुरुवात केली. तर मला 15 दिवसामध्ये म्हणजे माझं ब्लड 4% राहिलेलं होतं. कंबर दुखायचं, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. तर त्या न्यूट्रिशनने मी फक्त आणि फक्त 15 दिवसामध्ये माझ्यात बदल व्हायला लागला. म्हणजे माझ्यात सुधारणा व्हायला लागली. तर मग ते मला वाटतं त्यावेळेस अॅनिव्हर्सरी होती दिल्लीला. आरसीएम कंपनीचीच अॅनिव्हर्सरी होती आणि सरांनी मला सांगितली, "तिथून फॉलोअप घ्यायचे सर. तुम्ही औषध घेतलं का? तुम्ही गोळी घेतली का? टेस्ट कशी लागली?" वगैरे, वगैरे. मी पण त्यांना सांगायचे. पण सरांनी मला मी सांगितलं होतं सरांना, "सर त्याची टेस्ट खूप खराब आहे." तर सर म्हटले, "अरे आपलं प्रॉडक्ट शुगर फ्री आहे. त्याच्यामध्ये थोडीशी शुगर घेत जा." मग असं करून, करून 1 महिन्यामध्ये मी पूर्ण बरी झाले. ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस सरांची भेट झाली, तर तर त्यांनी मला पैसे जे मागितले होते, तर ते डिस्काउंट वरती मागितले होते. तर मी त्यांना विचारलं, "सर तुम्ही मला समजा आपण मेडिकलमध्ये गेल्याच्या नंतर तर एम-आर-पीवर आपण पैसे देतो. मग हे तुम्ही मला डिस्काउंट वरती कसं काय दिलं?" तर त्यांनी मग मला त्याची माहिती सांगितली, की आणि त्याच्या अगोदर काय व्हायचं माहिती का, आम्ही गावाकडे असायचो ना, तसं आमच्याकडे यायची त्यांच्या आरसीएम गाडीवर लिहिलेलं आरसीएम, कपड्यावर लिहिलेलं आरसीएम, टोपी आरसीएमची, बॅग आरसीएमची. फक्त आम्ही बघायचो. ते यायचे आणि त्यांचं त्यांचं काम करायचे, वडिलांना भेटायचे, जायचे. आम्हाला काही आरसीएम बद्दल माहीतच नव्हतं. पण नंतर मग मला न्यूट्रिशननी फरक पडल्याच्या नंतर मी त्यांना स्वतः विचारलं, की "तुम्ही हे नेमकं काय करता?" तर त्यांनी एवढं सांगितलं, की "आम्ही सगळं प्रॉडक्ट आरसीएमचं वापरतो. फार मीठ मिरचीपासून तर लोणच्यापर्यंत आम्ही सगळं आरसीएमचं वापरतो." आणि नंतर माझ्या न्यूट्रिशनचं ते संपल्याच्या नंतर ज्यावेळेस ते मला दुसऱ्या वेळेस ते न्यूट्रिशन घेऊन आले, तर त्यावेळेस त्यांनी मला पूर्ण डिटेल सांगितली, की याच्यामध्ये असे-असे प्रॉडक्ट भेटतात. हे असं जर केलं तर मग याच्यामुळं मग मी त्यांना विचारलं होतं ना, की डिस्काउंट कसा दिला? तर त्यांनी मला सांगितलं, असं-असं प्रॉडक्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 20% डिस्काउंट भेटतो. आरोग्याला चांगलं असतं. हे असं असतं, तसं असं पूर्ण डिटेल्स त्यांनी मला सांगितले. त्याच्यानंतर मग त्यांनी मला थोडेसे प्रॉडक्ट वापरायला दिले. मग मी ते वापरून बघितले. त्याच्यानंतर मग पांडव सर, शिंदे सर आणि स्वतः नागर सरांना पहिल्यांदा ते माझ्या घरी घेऊन आले. तर घरी घेऊन आल्याच्या नंतर माझं आणि माझ्या भावाचं दोघांचं जॉइनिंग आम्ही सोबत केलं. तर जॉइनिंग करायचं म्हटलं तर मिस्टर जॉइनिंग करू देत नव्हते. म्हणले, "बंधात पडायचं नाही, शेती करायची. तुम्ही इकडे घुसल्या तर मग शेती कोण करणार?" वगैरे, वगैरे खूप स्ट्रगल करावं लागलं. असं करून, करून कसंबसं जॉइनिंग केलं. जॉइनिंग केल्याच्या नंतर घरातले प्रॉडक्ट वापरायची सुरुवात केली. मी त्यांना समजून सांगितलं, की आपण काय करू, फक्त घरातले प्रॉडक्ट वापरू. आपल्याला कुठं काय विकायला जायचंय का कोणाला सांगायचंय काही नाही. कारण घरातून बाहेर पडायची परमिशन नव्हती. कुणाशी बोलायची पण परमिशन नव्हती. अशा याच्यामध्ये माझं स्वतःचं मी जॉइनिंग केलं. प्रॉडक्ट घरामध्ये वापरायला लागले, बचत व्हायला लागली. आणि ज्या आमच्या आसपासच्या महिला होत्या त्यांना माझ्यामध्ये बदल दिसू लागला, की ही इतकी आजारी असायची आणि स्वतः डॉक्टर गंडा आपल्या सोबत आहेत. मला कायम सलाईन चालू राहायची. 2-3 महिने झाले का मी सलाईन घ्यायची. आणि तेव्हापासून ते न्यूट्रिशन जेव्हापासून चालू केलं, तर तेव्हापासून आजपर्यंत मी आजारी पडलेले नाही. आणि मग असंच मिस्टरांना पित्त, ॲसिडिटीचा त्रास होता, तर हेल्थ गार्ड ऑइल आम्ही वापरायला लागलो. तेव्हापासून ते पण बरे झाले. मग आमच्या कुटुंबामध्ये पूर्ण बदल दिसला ना लोकांना, तर मग लोकं मला विचारायला लागले, की "तू पहिले आजारी पडायची, तुझी तब्येत कशी सुधारली? तू हे नेमकं काय करतीये? तुझ्या स्टेटसला वगैरे हे असतं." तर मग मी त्यांना सांगायला लागले. मग सुरुवातीला काय झालं, की असा वेळ असायचा, मुलगा घरी असायचा, मग आम्ही काय करायचो, प्रॉडक्ट बॅगमध्ये भरायचो आणि लोकांच्या दारात जायचो प्रॉडक्ट विकायला. इतके लोकं नावं ठेवायचे, कुणी खिल्ली उडवायचं, कुणी हसायचं, "काय आहे तुम्ही बांगड्यावाल्यांसारखं प्रॉडक्ट घेऊन दारोदार फिरताय." मन एक खचायचं. लोकं असं बोलतात, तसं बोलतात. पण मी स्वतः कधीच हारले नाही. मी म्हणायचे, "ठीक आहे. यांनी नाही घेतलं तर दुसरे घेतील, दुसऱ्याने घेतलं तर तिसरे घेतील." असं करत, करत, करत 2021 सालापर्यंत म्हणजे मी जवळ-जवळ 19 माझं 2019ला जॉइनिंग झालेलं आणि 2021 पर्यंत मी फक्त जे भेटेल त्यांना किंवा जे घरी येतील त्यांना सांगितलं आणि घरामध्ये फक्त प्रॉडक्ट वापरलं. पण कोणाला काही सांगितलं वगैरे नाही. पण झालं काय 2021 साली शेजाऱ्यांचे भांडणं चालले होते, तिथं सोडवायला गेले, हात फ्रॅक्चर झाला, शीर तुटली.
ऑपरेशन झालं. असं करता करता माझा पूर्ण बिझनेस डिस्टर्ब झाला. म्हणजे मी जवळपास काम सोडून देण्यातच म्हणजे आरसीएम करायचंच बंद केलं होतं. त्याच्यामध्ये परत पांडव सर भेटले. एक दिवस घरी आले. मला म्हटले, "तू प्रॉडक्ट वापरत नाही, काही नाही, काही नाही." म्हटलं, "माझं पूर्ण आता प्लॅन डिस्टर्ब झालेला आहे. माझे कस्टमर पण गेलेत. सगळ्यांचे आयडी पण टर्मिनेट झाले. आता माझ्याच्याने काही शक्य होणार नाही." पण त्यांनी समजून सांगून शिंदे सर, पांडव सर येऊन त्यांनी परत मला मोटिव्हेट केलं आणि मोटिव्हेट करून परत नव्याने उभं केलं. मग नव्याने उभं केल्याच्या नंतर मग त्यांनी काय केलं, माझं म्हणजे काय करायचं, कसं करायचं, टर्मिनेट झालेले आयडींचं काय करायचं किंवा नवीन लोकांशी ओळख करायची. मग असं करता माझे नवीन जॉइनिंग होत गेले. मग पांडव सरांना त्रास व्हायचा. मला प्रॉडक्ट आणून द्यायचे. हे करायचं, ते करायचं. ते आठवड्याला परवडायचं नाही. मग त्यांनी मला डिस्प्ले हॉल दिला. तर मग डिस्प्ले हॉल दिल्याच्या नंतर मी काय करायला लागले, स्वतः जॉइनिंग पण शिकले. बिलिंग कसं करायचं हे पण शिकले. म्हणजे माझा एक काळ असा होता, की मी 2,000 चे प्रॉडक्ट कोणाला विकू? याची मला पंचाईत पडायची. आणि आज माझी परिस्थिती अशी आहे, की मला जर म्हणजे वंडर वर्ल्डमध्ये किंवा मोठ्या शॉपमध्ये ₹500 ची खरेदी करायला जर जायची असेल, तर माझं तिथं 5,000 ते 6,000 चं बिल झाल्याशिवाय राहत नाही. अशी परिस्थिती आज आहे. आणि सर्वांना सांगायला हरकत नाही, की माझा डिस्प्ले हॉल कसा आहे. आमचं नेवाशामध्ये कापड दुकान आहे आणि कापड दुकानामध्ये मी फक्त एक आपली जशी किचनमध्ये आपण जी रॅक ठेवतो, रॅकवर आपण डब्बे ठेवतो, असं मी माझ्या घरात हॉलमध्ये एक रॅक काढली होती. आणि आता गावात नेवाशात दुकान असल्यामुळे तिथं फक्त एक किचनमध्ये आपलं कापड दुकानामध्ये एक फक्त रॅक काढलेली आहे आणि त्याच्यावरती माझा डिस्प्ले हॉल ठेवलेला म्हणजे आरसीएमचं पूर्ण प्रॉडक्ट ठेवलेलं असतं. तर सांगायला काही हरकत नाही. पांडव सरांना पण माहिती आहे, की माझा डिस्प्ले वॉलमधून महिन्याला 1,00,000चा सेल मिनिमम असतो. आणि त्याच्यानंतर मग डिस्प्ले हॉल घेतल्याच्या नंतर माझी गावात म्हणजे आरसीएमची चर्चा करायची ना, तर नेटवर्क मार्केटिंगचं काम कोण करतं? तर आमच्या गावामध्ये असं व्हायचं, की त्यावेळेस कंपन्या बरोबर म्हणजे बऱ्याचशा यायच्या दारोदार. तर मी माझ्या दारामध्ये एक बोर्ड लावलेला होता, की आमच्याकडे हेल्थगार्ड ऑइल भेटेल म्हणून. तर त्यावेळेस ते पोस्टर बघून माझ्याकडे 2-3 कंपन्यावाले आले, की "तुम्ही हे करतान का? ते करतान का? तुम्ही काय करता?" मग मी त्यांना सांगितलं, "मी आरसेमचं वगैरे करते." तर त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली, "तुम्ही आमच्याकडे या, मग आम्ही असं करू." मी त्यांना सांगायचे, की "आरसेमचं काही असलं तर बोला, नाहीतर मग राम-राम करा." असं करून ते जायचे. तर मग अशीच माझी काय झालं, गावामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली, की मी आरसेमचं करते म्हणून असं बचत गटातून. तर ते काय झालं आमच्या म्हणजे आमचे बचत गटाचे साहेब होते त्यांच्या ह्याच्यातून त्यांच्या थ्रू माझी पंचायत समितीपर्यंत माहिती गेली, की ही महिला गावामध्ये असं-असं काम करती. महिलांना काम देण्याचं पण काम करती, लोकांच्या आरोग्यावर पण काम करती. मग तिथून परत मला एक म्हणजे अशी संधी आली गावामध्ये सीआरपी होण्याची. आणि म्हणजे ओळख माझी कुठून झाली? फक्त आणि फक्त आरसीएममुळं. आरसीएममुळं माझं गावामध्ये ओळख चांगली, महिलांबरोबर ओळख झाली, बाहेरच्या लोकांबरोबर ओळख झाली. तर मला पंचायत समितीकडून संधी आली, की तुम्ही गावामध्ये सीआरपी व्हा. म्हणजे सरांनी आमच्या गावामध्ये ह्या पाठवल्या होत्या, आयसीआरपी पाठवल्या होत्या गट बनवण्यासाठी. आणि त्यांना सांगून ठेवलं होतं, की गावामधून जर कोणी इच्छुक असेल, तर तिला सीआरपी करायचं. नाही तर एक महिला आहे तिथं ती नाव पण काय दिलं, की ती आरसीएमचा बिझनेस करते आणि तिला आपल्याला सीआरपी करायचंय. तर मग असं कारण आमच्या गावामध्ये मोठी मीटिंग झाली. तिथं माझी सीआरपी म्हणून निवड झाली. हा हा पण मला प्लॅटफॉर्म कशामुळे मिळाला? फक्त आणि फक्त आरसीएममुळे. जर मी आरसीएम करत नसते, तर गावामध्ये माझी ओळख नसती. मी काय करते हे माहीत नसतं. पंचायत समितीपर्यंत पोहोचलं नसतं. म्हणजे आरसीएममुळे मला आणखी एक म्हणजे सर्व्हिस मिळाली, जॉब मिळाला. ते म्हणजे सीआरपीचा जॉब. तर सीआरपीचा जॉब करता मग माझी आमच्या टीम सोबत ओळख झाली. आणि टीम सोबत ओळख होता माझे कस्टमर वाढत गेले, बिझनेस वाढत गेला. डिस्प्लेवाला आता रन करते मी. आणि सुरुवातीचा काळ असा होता, की जर मिस्टरांना म्हणले ना, की मला थोडी मध्ये म्हणजे थोडीशी मदत करा किंवा माझ्यासोबत कुठं चला, तर ते मला म्हणायचे, की आरसीएम सोडून काही पण बोल. हे आरसीएम मला सांगू नको. आणि आता अशी परिस्थिती आहे, की ते म्हणतात, आरसीएम शिवाय काहीच बोलू नको. एक वेळ अशी होती, की ते म्हणायचे, "माझं डोकं खाऊ नको." आणि आता म्हणते, की आरसीएम शिवाय कशालाच डोकं लावू नको. अशी परिस्थिती माझी आत्तापर्यंत अशा स्थितीमध्ये मी आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचले. तर महिलांना माझी एकच असं सांगणं आहे, की जसं मी फक्त चूल-मूल आणि शेती इथपासून आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचले म्हणजे
कोणाशी बोलायची परमिशन नव्हती, फोन नव्हता, बाहेर जायची परमिशन नव्हती. फक्त बाहेर जाणं कधी असायचं, लेकरं आजारी पडले तर त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायचं. मी स्वतः आजारी पडले तर हॉस्पिटलला घेऊन जायचं. पण आज अशी परिस्थिती आहे, मीटिंगला मी आणि सर सांगायला म्हणजे हरकत नाही. आज आहे ना, म्हणजे जरी पण आमच्या पंचायत समितीमधून जरी समजा मला सपोर्ट करत नसले सध्या, पण त्यांना हे म्हणजे त्यांना हे पक्क माहिती झालेलं आहे, की ही नेटवर्क मार्केटिंगचं काम करते. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, की जर आमच्या इथं काही म्हणजे पंचायत समितीला स्पीच वगैरे द्यायचं असलं, तर मग मनीषाताई उभा करा. कोणाची काही मुलाखत, कोणाला काही असं किंवा असं एखाद्या कंपनीचं वगैरे समजा आता आमची महिलांची माती स्पर्श कंपनी ना, तर त्याच्यासाठी स्पीच द्यायचं होतं. तर अशा पूर्ण महिलांमधून आमच्या सरांनी मला उभं केलं म्हणजे केलं जातं. आणि ज्यावेळेस आम्ही नगरला वगैरे ट्रेनिंग असतात आमच्या याच्या उमेद अभियानाच्या ट्रेनिंगसाठी मग कुणाला पाठवायचं तर तिथं पण माझं नाव सुचवलं जातं. आणि तिथून आल्याच्या नंतर ट्रेनिंग कोण घेणार तर तिथं पण माझं नाव सुचवलं जातं. म्हणजे जिला शेती आणि हे शेती सोडून दुसरं काहीच माहित नव्हतं, त्या महिलेची आजपर्यंत ओळख कशी, कुठपर्यंत पोहोचली, हे सगळं तुमच्याबद्दल म्हणजे समोर मी ठेवलेलं आहे माझी आतापर्यंत जर्नी. तर आतापर्यंत म्हणजे आरसीएम मध्ये आल्यामुळे माझ्यात काय बदल झाले तर म्हणजे माझं आरोग्य चांगलं झालं, माझी पर्सनॅलिटी बदलली, आरसीएम मुळे मला एक जॉब मिळाला. त्याच्यानंतर माझी पूर्ण फॅमिली आज निरोगी आहे. आणि त्याच्यातून मी निरोगी झाल्याच्यामुळं मी लोकांना पण निरोगी करण्याचं काम करते. लोकांपर्यंत हा बिझनेस पोहोचण्याचा म्हणजे एक अभियान म्हणजे सांगतानाच मी सांगते, की आमचं एक अभियान आहे महिला सशक्तीकरण स्वावलंबन. त्याच्यावर आम्ही काम करतोय. महिलांना मी सांगून देते. असे कित्येक पेशंट असेल, की आपल्यात सध्या समजा फूट क्रीम असेल, तर फूट क्रीममुळे असे आमच्या दुकानातून जे फूट क्रीम नेतात, तर कित्येक पेशंट म्हणजे असे ज्यांच्या टाचेतून रक्त गळायचं, ते येऊन सांगतात, की या क्रीमनी आमचं असं झालं. माझ्या गावामध्ये 70% महिलांचे केस गळणं फक्त आपल्या शिनॉल ऑइल आणि शॅम्पूमुळे थांबलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्या सोबत डॉक्टर गंडाळ आहेत. तर त्यांना सुद्धा त्या स्वतः डॉक्टर असून सांगायला हरकत नाही. मी त्यांना न्यूट्रिशा ह्युमन दिली. त्या स्वतः त्याच्यामधून बऱ्या झाल्या आणि न्यूट्रिशा ह्युमन घेऊन त्या एवढ्या चार्ज झाल्या, की त्यांना असं समजलं, की आपण जे समजा रासायनिक औषधं पेशंटला देतोय त्याचे साइड इफेक्ट काय होतात. तर त्यांनी ते सोडून आपले आरसीएम मधून सगळं न्यूट्रिशन त्यांच्या पेशंटला द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्या पण एक छान अशा प्रकारे काम करतायत. तर महिलांना माझं एकच सांगणं असेल, की आपल्याला फक्त निर्णय या ठिकाणी घ्यायचा आहे. आपल्याला कुठलं काम करायचं नाही. इथं कुठला म्हणजे कोणी बॉस नाही, कसलं वेळेचं बंधन नाही किंवा आता आज आपण जर विचार केला, एखादा व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल, एखादं किराणा दुकान करायचं असेल, कापड दुकान करायचं असेल, एखादं पार्लर जरी मांडायचं असेल किंवा पार्लरचा कोर्स करायचा असेल, पार्लर आपल्याला चालवायचं असेल, तर 60,000 ते 70,000 1 लाखापर्यंत आज आपल्याला गुंतवणूक करावी लागते. आणि आरसीएम हा प्लॅटफॉर्म असा आहे, की इथं तुम्हाला फक्त आणि फक्त ₹2,000 मध्ये तुमचा बिझनेस सुरू होतो. म्हणजे आपल्याला इथं काहीच करायचं नाहीये. ना आपल्याला म्हणजे आपल्याला रूम लागती, का भाडं लागतं, का दिवसभर. आज मी तुमच्या समोर उभा आहे. मी बसलेली तुमच्या समोर. तुमच्या समोर माझी जर्नी मांडलेली, की मी काहीच करत नाही. आज मी शेती पण करते, लेकरं पण सांभाळते, गुरं वगैरे पण सांभाळते, त्यांच्या गायांचं धारा पण मीच काढते, आरशांचा बिझनेस पण करते, सीआरपीचं पण काम करते, प्लस शिवणकाम पण करते. आणि शिवाय सगळं टेन्शन फ्री. ज्यावेळेस वाटेल त्याच वेळेस काम करायचं, नाही वाटलं तर ठेवून द्यायचं. कुणाचं "काय रे? नाही, नाही चालू दे तुझं." कुणाची सक्ती नाही, कुणाचं प्रेशर नाही, कुणाचा लोड नाही, न कसली जागा लागते, न इन्व्हेस्टमेंट लागते, न लाखभर रुपये लागतात, काही लागत नाही. फक्त लागतो तो फक्त एक निर्णय घ्यायचा आहे आपल्याला, की निर्णय काय घ्यायचा आहे, की आजपर्यंत आपण बाहेरून खरेदी करत होतो. तर बाहेरून खरेदी केल्यानंतर आपला पैसा बाहेर जायचा. आता फक्त एकच निर्णय घ्यायचा आहे, की दुकान बदलायची. फक्त काय करायचं, त्याच दुकानातून सामान घ्यायच्या ऐवजी आपल्याला आरसीएम मधून घ्यायचंय. तर आरसीएम मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं. आणि होतं काय, आरसीएम मधून आपल्याला काय मिळतं, एक तर तुम्हाला 10 ते 20% पर्यंत डिस्काउंट मिळतो. तुमची बचत होते. तुम्हाला एक बिझनेस करण्याची संधी मिळते. आणि सगळ्यात पॉइंट म्हणजे आपण आजपर्यंत
आपल्या मागच्या पिढींनी पण खरेदी केली, आपणही करतोय, पुढची पिढी पण आपली खरेदी करणार आहे. तर आपल्याला कोणी डिस्काउंट पण दिला नाही आणि कधी कोणी फ्री प्रॉडक्ट पण दिले नाहीत. पण इथून आपल्याला इथं मिळणार आहे, काही डिस्काउंट पण मिळणार आहे आणि जर तुम्ही 6 महिने खरेदी केली, तर 7व्या महिन्यामध्ये तुम्हाला फ्री प्रॉडक्ट पण मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला फक्त करायचं काहीच नाही, फक्त एक निर्णय घ्यायचा आणि आरसेममध्ये काम करायचं. आरसेममध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला मान, सन्मान, पद, पैसा, आरोग्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय मिळणार आहे, तर तुम्हाला पुण्य मिळणार आहे. पुण्य कसं मिळणार आहे? आज मी असं सांगेल, की मी आज या ठिकाणी जर उभा असेल, तर माझ्या टीममुळं, की ज्यांनी मला सपोर्ट केला, मला या बिझनेसमध्ये परत नव्यानं उभं केलं आणि आज त्याच्यामुळं आज काय झालंय, की मी एक स्वतः सक्षम बनलेले आणि जशी मी सक्षम बनले, तशी माझी इच्छा आहे, की बाकीच्या महिलांनी पण सक्षम बनावं. करायचं काहीच नाही, फक्त आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, की आजपर्यंत मी ज्या दुकानातून खरेदी करायचे, तिथं माझा कुठलाच फायदा झाला नाही. पण इथं जर खरेदी केली, तर माझा सर्वतोपरी फायदा होणार आहे. माझं कुटुंब वाढणार आहे, माझी बचत होणार आहे, माझं आरोग्य चांगलं होणार आहे. माझ्या घरातले प्रत्येक व्यक्ती निरोगी राहणार आहे, म्हणजे माझा दवाखान्याचा खर्च वाचणार आहे. त्याच्यामुळे फक्त एक निर्णय घ्यायचा आणि आरसेममध्ये जॉइन करायचं. अ, इथपर्यंत माझं जर्नी मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. तर आता आपल्या मीटिंगमध्ये आज बऱ्याचशा महिला अशा आहेत, की ज्या CRPचं काम करतात. डॉक्टर पण आहेत आणि आपली पूर्ण टीम पण आहेत. तर मी सरांना सांगते, की पुढचं ओव्हर टू यू सर. ठीक आहे. धन्यवाद ताई, तुम्ही जी जर्नी समोर मांडली. मी एकच विचारतो ताई, तुम्ही जी 1000 रुपयापासून सुरुवात केली असं समजू आपण या बिझनेसला, तर तुमचा डिस्प्ले वॉल रन जो होतोय तर तो किती लाखापर्यंत राहतो तिथं माल ऑलरेडी तुमच्या डिस्प्ले वॉलला? डिस्प्लेवाला सर, माझ्या डिस्प्लेला आता दिवाळीची तुम्हीच माझं बिल केलं होतं, ते 1 लाखाची हा, खरेदी होती म्हणजे माझी. म्हणजे 1 आणि लाखापासून पुढे डिस्प्ले वॉल रन होऊ शकतो. हो सर. आणि ती वन टाईमला 1 लाखाची खरेदी मी तुमच्याकडनं केली होती. ओके. पण त्याच्या अगोदर मी एकदा 30,000ची खरेदी केली, एकदा 20ची केली. असं म्हणजे जवळपास मी 2-1 लाखाची विक्री, म्हणजे माझा सेल ओके. दिवाळीच्या वेळेस झालेला होता. ओके. ओके. थँक्यू. आणि सुरुवात कुठून केली? ₹1,000 तर ₹1000 आज माझ्या डिस्प्ले हॉलमध्ये, म्हणजे फक्त डिस्प्ले हॉल कितीचा सांगितला मी, की एक फक्त जी आपण किचनमध्ये रॅक असतील त्याच्यावर आपण डब्बे ठेवतो, तेवढीच दुकान आहे माझी. बरोबर. भाडं कोण भरतंय? माझे मिस्टर. कपड्याचं दुकान त्यांचं आहे. पण ते त्यांच्या म्हणजे सांगायला हरकत नाही, की त्यांच्या कपड्याच्या पेक्षा म्हणजे त्यांचं एक वेळेस कपड्याचं गिऱ्हाईक नाही येणार, पण आरसीएमचं गिऱ्हाईक, माझं कस्टमर रोजच्या रोज आल्याशिवाय राहत नाही सर. ओके. ओके. म्हणजे ओके. कालचंच उदाहरण सांगते. काय झालं, फेस वॉश नव्हते शॉपमध्ये शिल्लक आणि लोणीला पण याला तुम्हाला मागितले, तुमच्याकडे नव्हते. ड्युटी सरांकडून येणं माझं म्हणजे अर्जंट शक्य नव्हतं, तर भाऊ गेला होता लोणीला, त्याच्याकडून सांगितले. तर अवघ्या एवढ्या मोठ्या शॉपमध्ये फक्त सर 2 फेस वॉश भेटले आणि ते 2 फेस वॉश नेण्यासाठी 4 जण आले. त्यांच्यात भांडणं लागले होते काल. म्हणजे मला एकच म्हणजे म्हणायचं असं आहे का प्रोडक्ट मिळत आणि नाही का कसं? मला काय सांगायचं आहे का प्रत्येक ठिकाणी हा शॉर्टेज आहे. म्हणजे बघा किती डिमांड आहे आपल्या प्रॉडक्टची, म्हणजे क्वालिटीचे प्रॉडक्ट आहे. येस. हं. म्हणजे ही तर अभिमानाची गोष्ट आहे सर, की प्रॉडक्टसाठी लोकं हे म्हणतायत, आमचा नंबर द्या, आम्हाला द्या अगोदर. बरोबर आहे. थँक्यू ताई. ओव्हर टू मोहन शिंदे सर, तुम्ही एक एक व्यक्तींना घ्या सर. थँक्यू. थँक्यू. थोडं फास्ट घ्या बरं का सर. महिला महिला फास्ट घ्या. पहिल्यांदाच महिलांसाठी एक एक मिनिट फास्ट घ्या. आता मॅडम मी जास्त एवढा वेळ घेतलाय, फास्ट कसं घेणार? हा नाही, काय? मी हरकत जरा नाही. जास्त बोलले. नाही नाही नाही. बघा ओके ताईंचे ओके. सांगतो. नो प्रॉब्लेम. बघा, टीम मध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की आज सब्जेक्ट सुचवला गेला आणि अचानक मॅडमला इन्व्हिटेशन दिलं आणि त्यांनी ते कसं स्वीकारलं. तर बघा, संधी कोणाला किती मिळेल, कसं मिळेल, आपण त्याचा विचार करू. पण एक महत्वाचा मतितार्थ काय आहे, की महिला सशक्तीकरण हा जो सब्जेक्ट आहे. पांडव साहेब, आवाज नव्हती सगळं. हो, येतोय येतोय, बोला. तर महिला सशक्तीकरण हा जो विषय आहे, तर मला असं एक सांगावंसं वाटतं, की बघा, ज्या पण आपल्या टीम मध्ये बसलेल्या
मुली असतील, ताई असतील, सिस्टर जे कोणी असतील महिला वर्ग, तर याच्यासाठी मला एक असं म्हणावंसं वाटतं की अगोदर कोण आहे. जर बारीक जर विचार केला गेला तर बघा बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला असं ऐकायला मिळेल सीताराम, गौरी शंकर, मीरामोहन, उमाशंकर, हे का लावलं गेलंय माहितीये का? ही एक शक्ती, एक नारी अशी ताकद आहे. एक प्लस एक, दो में तो 11 होता है. इस तरीके की ये ताकत है. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही याला महसूस करना पडेगा. इथे काय म्हणतात महसूस कर, ते तुम्हाला थोडासा आतून हे करावं लागेल. दुसरा मुद्दा असा आहे की बघा बहुतेक एक मुद्दा मांडला तो म्हणजे निर्णय क्षमता. निर्णय क्षमता जी असते ती महिलांमध्ये असते. आता जेंट्स ठरवतच नाही घरातलं कोणतं प्रोडक्ट पाहिजे. हे सर्वस्वी हातात कोणाचं आहे? तुम्ही बघा एक्झाम्पल एक्स वाय झेड वस्तू सांगितली आणि एबीसी घेऊन आलं, असं कधी जेंट्सला आठवतंय का? तुमचा आवाज थोडा आहे ना कधी असा होणार नाही. अडकत कारण अडकत येतोय बरं सर तुमचा आवाज. तो वाटलंच तर आहे ना हेडफोन बंद करून पहा बरं. मी ब्लूटूथ बंद केली. आवाज कसा आहे त्याचा? हा ओके ओके बोला. ठीक आहे, हरकत नाही. तर म्हणण्याचं तात्पर्य होतं की महिलांमध्ये एवढी मोठी ताकद आहे, निर्णय क्षमता आहे. तर निर्णय क्षमता हे त्यांच्या हातामध्ये आहे, ते ठरवू शकतात. चूल आणि मूल ही असा कन्सेप्ट राहिलेला नाहीये. दिवसेंदिवस बघा आज दोन्ही माणसं कामवते आहेत, लेडीज असू द्या, जेंट्स असू द्या. तर त्यांनी ते केलं गेलं पाहिजे. आणि दुसरं एक सगळ्यात महत्वाचा यांनी एक मुद्दा सांगितला की याच्यात फायदे काय काय, सूट मिळते, दुसरं कमिशन मिळतं, तिसरं फ्री प्रोडक्ट मिळतात, भारत फिरण्याची संधी, पूर्ण अख्खा देश फिरण्याची संधी मिळते. आणि म्हणून एक वाक्य असं आठवतं की ना अक्कल की ना शकल की, बस जरूरत है वो है नकल की. इथे काही फार डोकं लागत नाही. फार दुसरी गोष्ट काय फार स्मार्ट दिसायला पाहिजे अशातलाही भाग नाहीये. फक्त नकल, काय सांगितलं गेलं त्याचं डुप्लिकेशन, कॉपी करण्याचा हा व्यवसाय आहे. जसं आपण जसं म्हटलं जातं महिलांमध्ये की नाव आज जर पाहिलं सावित्रीबाई फुले नाव म्हटलं की लगेच डोळ्यासमोर चित्र तयार होतं. खूप लढी मर्दानी होतो झाशीवाली राणी ती. म्हणजे हा काय पाठ आहे की महिलांना फार मोठं वेटेज आहे, फक्त ते ठरवलं गेलं पाहिजे. काळ तसा बदलतोय. मग याच्यासाठी काय आहे बघा, प्रत्येक व्यक्तीला पुन्हा एक असं एक एक्झाम्पल येतं की प्रत्येकाला वाटतं आई जिजाऊ व्हावं. पण प्रश्न काय आहे, शिवाजी महाराज जन्माला यावेत कुठे? दुसऱ्याच्या गावात. आपल्याकडे आहे म्हणजे यश तर मिळालं पाहिजे, फळ तर आलं पाहिजे. पण मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? थोडेसे कष्ट घ्यावे लागतील, थोडंसं काम करावं लागेल. लिडरशिप म्हटल्यानंतर आज यांनी खूप चांगले चांगले टॉपिक उडवले. म्हणण्याचं तर काय की याच्यावर आपण कंटिन्यू एक फोकस केला गेला पाहिजे. असो, एक वेळेचंही लिमिटेशन आहे, कामाचं आहे. त्या पद्धतीने आपण याला कंटिन्यू करू. खास महिला वर्गामध्ये बघा आज मीराताई पण आहे. सुरुवात आपण महिला शक्ती ज्याला म्हणून तिथून मीराताई पासून करूया. मात्र एक साधारणतः 8-10 मिनिट, 1 मिनिट तुमचं मत जे असेल ते, ज्यांना जसं मी तेवढा वेळ दिला तेवढंच करा. कारण काय माहितीये की कमी वेळेत आपल्याला फास्ट कव्हर करता येईल. प्लीज वेलकम मीराताई. नमस्कार सर्वांना. आवाज येतोय सर माझा? हो येतोय येस नमस्कार येस बोल. बोला. आज आपण मनीषा ताईंची जर्नी ऐकली. त्यांची जर्नी ऐकून मी पण खूप मोटिवेट झाले. कारण आपल्याला फक्त एक डिसिजन घ्यायचा आहे. आपण जर एक डिसिजन घेतला तर त्यामुळे आपलं आरोग्य पण बदलणार आहे, आपली लाईफ पण बदलणार आहे. आपल्याला नाही का फॉरेन टूरची पण संधी येणार आहे याच्यामध्ये. आपल्याला इन्कम तर येणारच आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, डिसिजन बदलायचा आणि आपल्याला आरसीएममधून खरेदी सुरू करायची. तर त्याच्यामधून आपल्याला फ्री प्रोडक्टचा लाभ होणार आहे, डिस्काउंट भेटणार आहे आणि त्याच्यातून इन्कम पण येणार आहे. तर मी एकच म्हणेन की आपण नुसतं म्हणजे किराणा तर नाही वापरायचा, आपल्याला त्याच्यात न्यूट्रिशन पण घ्यायचंय. प्रत्येकाने आज महिला सशक्तीकरणाचा टॉपिक आहे, तर त्याच्यावर आपण प्रत्येक महिलेने आणि प्रत्येक पुरुषाने घरातल्या मुलांनी लहानपासून तर किशोरवयीन मुलं किंवा मुली असतील तर प्रत्येकाला आपण त्याच्यासाठी महिलांसाठी न्यूट्रिचार्ज वुमन आणि पुरुषांसाठी न्यूट्रिचार्ज वुमन मेन, तर हे आपण आहे ना प्रत्येक म्हणजे रोजच्या आहारातल्या जेवणामध्ये आपण याचा समावेश केला पाहिजे. धन्यवाद सर, मी एवढंच बोले. थँक्यू. वेळेचं तुम्ही हे केलं. मीराताई तुम्हाला पण संधी मिळेल. नेक्स्ट मध्ये डॉक्टर मॅडम आहेत, दिसतात मला. डॉक्टर मॅडम जर कम्फर्टेबल असतील गंडाळ मॅडम, तर प्लीज एक तुमचं मत अर्धा मिनिट.
नेक्स्ट बघा, कदाचित मॅडम कम्फर्टेबल नसतील महिलावर. मॅडम आल्या. हॅलो. हा बोला मॅडम. हॅलो जय न्यूट्रिचार्ज. आज मनीषा यांनी त्यांची जी जर्नी सांगितली ती खूपच मोटिवेट करणारी होती. त्यांनी खरंच खूप कष्टातून त्यांचं खूप मोठं नाव कमावलेलं आहे आणि ते खरंच आहे. आणि त्या हेल्पफुल इतक्या आहेत की त्यांनी मला जेव्हा RCM जॉईन करायला सांगितलं तेव्हा त्यांनी म्हणजे इतकं मला समजून सांगितलं की म्हणजे मी स्वतःच त्यांची पहिली पेशंट होती आणि त्यांनी मला त्याच्यातून बरं केलं आणि मग मला जॉईनिंग मला म्हणजे माझा विश्वास बसला आणि आज मी पण खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे RCM मध्ये. आणि त्यांनी वेळोवेळी खूप सपोर्ट केला, खूप हेल्पफुल आहेत त्या आणि खूप समजून पण सांगतात, समजून पण घेतात आणि रागावत तर कधीच नाहीत. म्हणजे हे त्यांचं नेचरच त्यांच्या यशाला खूप मोठं कारणीभूत आहे. थँक्यू मनीषाताई, थँक्यू सर बोलण्याची संधी दिल्याबद्दल. जय RCM. ओके, जय हर्षम, थँक्यू. रागावत नाहीत म्हणजे तू मला नाही की कोणालाच नाही असं मुद्दा योगा एक बघा. आज या पण दिसतात सिनियर मध्ये आहेत. मंदा पांडव मॅडम पण दिसतात. मॅडम बहिणी कम्फर्टेबल आहात का? आज बघा हे धुरी पंजाब टूर करून आल्यात. मोटिवेट आहे. बरोबर आहे ना. मनीषाताईंनी खूप छान म्हणजे जीवनशैलीमध्ये कसा बदल होत चालला ते पूर्ण त्यांनी म्हणजे आज मीटिंग मधून दाखवून दिलं का कसा बदल होत चालला त्यांच्यामध्ये पण. आणि प्रत्येक महिलेनी ना घरातले प्रोडक्ट पूर्ण म्हणजे RCMचे पूर्ण प्रोडक्ट जर वापरले ना आरोग्य एकदम छान होणार सर्वांचं. तेवढंच एक संदेश देणार मी महिलांनी पूर्ण प्रोडक्ट वापरा घरामध्ये आणि न्यूट्रिशन तर घेतलंच पाहिजे. चालेल. थँक्यू. बघा यांना काय म्हणायचंय ऐका ना, आमच्या घरच्यांना काय सांगायचंय का भाऊ, घरचे 100% प्रोडक्ट वापरा आणि 100% न्यूट्रिशन वापरा. म्हणजे काय होईल, आरोग्य चांगलं राहील. आणि जे ताईंनी सांगितलंय का बाबा बाहेर विदेशमध्ये जाण्याची संधी मिळते, तर त्यांना विदेशमध्ये जाण्याची संधी मिळालीच ना. नाही विदेशमध्ये बाबा, भारतात काय होईना बाबा, पंजाब धुरी आग्रा दिल्ली तर पाहून तर आले ना. थँक्यू सर. त्या विखेताईंना घ्या ताई, विखेताईंना घ्या सर. विखेताई पाकिस्तानच्या बाउंड्रीवर गेले म्हणजे विदेश पाहण्यासारखंच आहे ना. हा बरोबर आहे. विखेताईंना घ्या. विखेताई कोण नंतर विखेताई कम्फर्टेबल असाल तर विखेताई. जेंट्स मंडळी थोडस प्लीज समजून घ्या, कारण आज थोडं महिलांना संधी देते, थोडं वेळेचा पण अभाव आहे. जर विखेताई असतील तर एक अर्धे मिनिट. संपला अर्धा मिनिट काय अर्धा मिनिट बाई कोणच्या होत्या